तर गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळी सकाळी मस्त आंघोळ झाली आहे, डोकं धुवून घेतलं. तर आय होप तुम्ही चांगले असतील आणि मी पण मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हाला मी काहीतरी दाखवते बरं. हे बघा, कोणाकोणाचे केस एवढे गळतात बरं, कमेंटमध्ये सांगा बरं तुम्ही. तर माझे केस खूप जास्त गळतात, एकदम पातळ झाले आहेत, अक्षरशः खूप पातळ झाले. जेव्हा मी तेल लावते तरी पण गळतात, याच्यापेक्षा तर अजून जास्त गळतात. आणि डोकं धुतल्यावर हे असे, म्हणजे माझी ना केसांची एकदम पिशवी भरून गेली. दाखवते मी तुम्हाला, हे बघा. आणि एक वेळेस मागच्या वेळेस मागेच मी केस विकले, भांडे घेतले बरं का. काय घेतलं दाखवते मी तुम्हाला, हे बघा. केस निघण्याचे पण फायदे आहेत खूप सारे. काय घेतलं बरं मी, भांडे मस्त भेटलं. अजून ते राहिलं, ते निघतील अजून. तर अजून काहीतरी घेतलं. तर केस गळतात त्याची पण टेन्शन आहे. आणि मग केस विकले का मग भांडे भेटतात, भांडे पण घेतले जातात मस्त. मग काहीतरी फायदा होतो, निघायचे केस निघायचं म्हणून काहीतरी फायदा होतो ना. तर बघा, खूप खूप सारे गळतात. काय करता आता, थंडीचे अजून जास्त गळताय. पहिले कमी होते, आता जास्त गळायला लागले. फोडून घेते, किती दिवसाचं पडलेलं होतं, नंतर फोडू 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 त्याचे पप्पांना बी ते बी विसरून जायचे. नंतर आज खाऊ वाटत होतं नारळ, म्हटलं मीच फोडून घेते. खूपच कडक आहे आणि त्याचं हे पण खूपच उडतंय चुरा. किती मेहनत लागते बरं. कचरा टाकून आली आणि आता घाण करते. तर तशी गाडी रोज येते मला, कचऱ्याची गाडी, टेन्शन नाही आहे. जाऊ कुठं लागून हाताली त्याला, टेन्शनच नाही. येईल इकडं काही करून बघू बरं. इधर से नहीं तो उधर से बस पड़ो के निघालं निघालं निघालं. अरे देवा. खूपच फरक. तर फायनली झाले. चला आता याला कसं फोडायचं ते आपण ट्राय करू बघू. स्पूनमध्ये टाका. पहिले आपण याला फोडून घेऊ. आता मी याला थोडंसं गरम कर. हो, हे तर जोडून जाईल. जळू दे. थोडंसं गरम करून घेते आणि मग फोडून बघते बरं, पटकन फुटते का नाही.
फुटलं तर ठीक, नाहीतर मग आपणच फोडू आपण. ते केस कसे असे जळाल्यावर असे हे होऊन जातं ना, टकलं पडून जातं, तसं टकलं पडून गेलं याला नारळला. असं थोडंच पाणी मध्ये, जास्त नाही आहे. तर हे नारळ कधीच आहे, तेव्हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणलेलं होतं ना, तेव्हाचं नारळ असंच पडलेलं होतं. म्हटलं याला फोडून टाकू आता. असं फोडून काय करणार, सुकून जाईल ते, आपणच खाऊन टाकू. हो गरम. लेट्स गो. फुटलं 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 बाई साहेब. फुट गया रे. फुटलं फुटलं. चला चला, आधीच निकालो. होय किती इझी आहे बरं का. मला वाटलं कसं फोडेल मी. चलो चलो लेट्स डू. किती लवकर फुटते. आपण असंच त्रास घेतो बरं. हम इसको निकालेंगे. अबे इसको कैसे निकाले भाई. गोल मटल गोल मटल, एकदम भारी. आम्ही ना पहिले लहान होतो ना, तेव्हा असे ह्याचे नारळाचे ह्याचे भांडे बनवायचो आणि मस्त भाजी बनवायचं असं काढून आणि खेळायचो लहान होतो तेव्हा. तर फाइनली हमारा नारियल निकल गया है. एकदम भारी. आता याच्यात आपण याच्यातलं पाणी काढू बरं. ग्लास घेते मी. वाफ निघाली बरं का. किती सगळं पाणी किती निघतं बरं. पाणी तर एकदम कमी. मस्त झालं मस्त. बढिया बढिया. तर मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा. तर हे बघा पाणी किती निघालं, मी दाखवते तुम्हाला. हे तर मित्रांनो आता खायला लागली, तोंड चालू जरा बचर बचर बकरीवाणी. तर खूपच टेस्टी आहे खोबरं. खोबऱ्याची चवच वेगळी आहे एकदम, म्हणजे वेगळीच आहे, सांगता नाही येते, पण छान आहे. आणि गेली स्कूलला, आपल्या स्कूलाने क्लासला गेली आहे, तोवर मी थोडंसं घेते. म्हणजे एवढं पूर्ण नाही संपवणार मी, थोडं खा. मग तिचे पप्पा येतील, काहीतरी बनवेल, सुकून दिली याला मी आणि वाटून घेईल, बारीक करून घेईल. असं एकटं राहिलं का वेगळंच वाटतं अजून. आणि राहिली का थोडंसं काहीतरी तोंड चालत राहते, ती थोडीशी तंग करत राहते मला. आणि ती काय बाहेर चालले करत गेली बाहेर. तिला थोडंसं बारीक बारीक पातळ टाकून देतो. खाणार नाही, फुगत नाही. फुगत नाही.
आणि बनवू का मी? हां धर बरं. हात नाही धुतला नाही. जुना मग धुतले होते का? धुतले होते का? धुतले होते ना. हां आवर मग. आपण व्ह्यू वाढत आहे बाय. तर बघा मित्रांनो, इथं अनिचे पप्पा भाकर थापताय. लय दिवसांनी भाकर बनवते. पहिले कधी बनवली होती? पहिले कधी बनवली होती? पहिले आम्ही शाळेत बसायचो ना, शाळेत बोर्डिंगमध्ये तेव्हा बनवली होती. त्यानंतर मग नाही बनवली. त्यानंतर मग भाकर बनवली नाही. अच्छा. अरे वा छान येते ना. मला माहितीच नव्हतं, मी बरोबर भाकर करायला लागली असती. खरंच मला माहित नव्हतं की यांना भाकर येते बा बनवता. नाही तर मी बनवायला लावलं असतं. मग बनवायला लावलं असतं ना मी. लग्नाला 7 वर्ष झाले. 7 वर्षात माहित नाही तुला? हां का? खरंच नाही. कधी बनवलं होतं का? नाही ना. मग हां तुला सांगितलं बनवली असं. हां. तर बघा मित्रांनो, मस्त भाकर बनवत आहे. वा छान येते ना. खरंच मला माहीत नव्हतं. हां काय ग? कुठे गेली ही? आणि बघ पप्पा बघ भाकर बनवत आहे मस्त. आणि भारी बनवत आहे खरं. बघ पप्पा बघ भाकर बनवत आहे. नाही 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 तू छोटी. नको नको ते ऐ पोरी. नाही नाही थांब 2 मिनिटं. थांब सर बेटा, असं नाही करायचं. पप्पाचं भाकर तेम बनवता येते, व्यवस्थित बनली आहे. जाओ तुटून. मा पाणी नाही टाकायचं. नेचू पिठू टाकले सुटलू ते तर हलणार नाही बॉस. हलून जाईल. हां हां अशी आयडिया त्यांच्यावर. नाही चिपकून गेली होती असं वाटलं मला. पण गोल गोल फिरवायची असं नको. सरा कानी आहे अगं घाणेरडी. खालचा पीठ संपला का म्हणते चिपकून जाते ना खाली भाकर, म्हणून थोडंसं पीठ खाली टाकावं. चिपकत नाही असं. असं कोणी बनवतं का बरं? असं कोणी बनवतं का भाकर? आयडिया बघा मित्रांनो. जर खाली चिपकलं ना असं हलवून घ्यायचं, मग ना भाकर चिपकत नाही खाली. पीठ टाकायची बी गरज पडत नाही ना गाणी. बघा माझ्यापेक्षा पण मोठी भाकर बनवली. बाजूला छान बनवताय ना पप्पा भाकर. नको ना बेटा असं नाही करायचं ग. वरती वरती नको. पिठाचंही नको करू. थोडंसं पाणी फिरवून द्यायचं खाली. मला लई हसू येते. असं कोणी भाकर बनवता का बरं? उचकून मी खाली पीठ टाक मग. तर मित्रांनो, नवीन आयडिया बघा भाकर बनवायची. कोणाला कोणाला येत नाही भाकर, तर बघून घ्या कसं बनवतात. बॅचलर पोरांनी शिकून घ्या. हां बॅचलर पोरं जे पण आहेत त्याने शिकून घ्या बरं. कारण की लई वर्षाने भाकर बनवली मी. हां आता नाही आलं. आता नाही. ऐसे कैसे नहीं हिलेगी. अरे वा. आता मी भाकर टाकायची राहिली का यांनाच बनवायला लावते मित्रांनो. कारण की खूप छान भाकर मोठी पण येऊन गेली. साईज बी वाढली. हां चल टाका 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 नाही तू टाका. हां टाकता नाही येत. टाकता नाही येत का? टाकता नाही येणार ते आता. ठीक आहे मी टाकून देते. भाकर आली यांनी बनवलेली. तर अजून बनवता येते. मस्त गोल गोल फिरून फिरून आता जमतं आहे त्यांना. मागे थोडंसं नव्हतं जमत. मित्रांनो शेवटची वाली अजून मोठी बनवली त्यांनी आणि चालले गेले तिकडे. तर एवढे भाकर बनवली. ही त्यांनी बनवली आणि ही वाली मीनी बनवली.
आणि आमचं हनीचं इथं चालू आहे. पप्पा बनवता येतं, मला पण बनवायचं असं चाललं आहे तिचं. ती मस्त बनवते. मला ना शेंगदाण्याचं ते बारीक नाही आवडत, खूप त्याचं चवच वेगळी लागते, म्हणून मी अशी साधीच बनवणार आहे. जास्त हे नाही टाकणार, फक्त मिरची हे ते टाकून दिले, मिरची आणि मसाले ते टाकून दिले आणि आपलीवाली साधी नॉर्मल बनवणार आहे.